2-2:30 वाजता उठलो आज. बाई मग पाठण थंडी ताप खोकला बेकार आलता. काळोखपाटी चौकात एवढं बेकार ट्रॅफिक झालं ना. 20 मिनिटं झालं इथं थांबलो तुम्ही. नेमकं बायपासने आलो मी आणि अडकलो इथं. बरीचसाठी मी करतोय माझ्या येते व्हिडिओ टाकायला. भल्या कोणी बघत न बघू नको बघू काय घेऊन देत नाही. काय फरक पण नाही पडत ते. त्याला कष्ट कमी झाले म्हणलं पेट वाढलाय त्याला कष्ट कमी झाले ते कष्ट वाढले ना बरोबर पेट बीट सगळं जाईन. हो 11:17 आलेत. आत्ता गोठ्यात आलोय मी. यांना काय टाकायला नको कारण मागाची टाकून गेलोच होतो त्यांना. लक्ष्मी पण खाल्लं सगळं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 4 वाजलेत. मी 2-2:30 वाजता उठलो आज. बाई मग पाठण थंडी ताप खोकला बेकार आलता. मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घातल्या. माझ्याकडे खाली गोळी होती ती एक सुलेली मी लक्षात नव्हतं राहिलं. मग नंतर लक्षात आलं माझ्या. मी गोठ्यात आलो आत्ता ती काढून घेतली आणि पुढलं आहे ना थोडा एक साईडच्या कोपऱ्यातला पत्र्या आपलं ते कापडाचं ते निसाटलं होतं ते बांधलं. आणि 7-8 पॅन्ट काढून घेतले जे आहे ना नेमके वल्या आल्या त्या काळ्या पडल्यात. त्याचा अर्थ येईन म्हणलं त्यांना कटकट करून. मी कुट्टी आणलीत ना ती कुट्टीच खात नाही. हो थोडा कडपा टाकले आणला मी आणि कुट्टी खात नाही ती कडब्याची. असा ठुला मी हे माठ्या खातोय सगळं आपलं. तर मी ना 365 दिवस 365 ब्लॉग बनवलेत. आता एवढ्या दिवस आहे ना मी ना कन्सिस्टन्स कधीच नव्हतो. मी 2 वर्ष आधी ना 3 वर्ष झाले मला कंप्लीट बरोबर यूट्यूबवर. पहिले 2 वर्ष मी ना कन्सिस्टन्स नव्हतो म्हणजे नाही सातत्य होतच नव्हतं. कधीच नव्हतं होत. कधी ब्लॉग बनवायचं पहिले तर मी 3 दिवसाला टाकायचं. नंतर मी डेली करायला लागलो. 2023ला नाही 23ला मी समथिंग हेच करत होतो 3 दिवसांनी. पण मध्ये बराच गॅप घेतला. मला ब्लॉगला यायचे 30 व्ह्यूज 40 व्ह्यूज 10 व्ह्यूज. आणि मी फिरायचो पण लई एक्सपेन्स पण लय व्हायचा कारण की मी ना थोडंफार म्हणतो फिरत मी लय लांब फिरायचो राव. चांगल्या ठिकाणी मी हिंडलेलो आहे. जिथं आत्ता मी जर विचार केला ना मी चांगला एक ब्लॉग बनवीन आता पण चांगल्या व्यवस्थित. ही जर्नी ना हे बरंच शिकवती. सातत्य लय महत्त्वाचं आहे नाही का. 2024ला मी डेली करायला लागलो पण डेली एवढं नाही केलं. समथिंग मला वाटतं मी परत ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान परत थांबलो. पण मी 2024ला आहे ना बाजारात 2 डिसेंबरला व्हिडिओ टाकला होता. तेव्हा मी गेला असून 14 नोव्हेंबरला बाजार होता. पण मी 2 डिसेंबरला व्हिडिओ टाकलेला. सगळा बॅकअप तयार केला 7 ब्लॉगचा आणि डेली चालू केलं. मग आज मला 1 वर्ष समजतंय टाकायच लागतंय. तुमचा माइंडसेट डिपेंड करतो. माइंडसेट आहे ना स्ट्रॉंग पाहिजे याबद्दल. कारण मी पहिलं ट्रेडिंग करतो ना त्यात आम्हाला पूर्ण एक चॅप्टर होता माइंडसेटचा. त्या माइंडसेटच्या गोष्टी ना सगळीकडं यूज होतात. सगळीकडे यूज होतात. ते मला असं वाटतं आत्ता मला ना थोडं हेल्प करतं आहे. आणि अजून पण मी ना पैशाचा विचार नाही करत आहे. मी लर्निंगचा विचार करतो आहे. मेंबरीसाठी मी करतो आहे. मजा येते व्हिडिओ टाकायला. भल्या कोणी बघत न बघू नको बघू काय घेऊन देत नाही. काय फरक पण नाही पडत आहे. इथले बरेच लोक आहे जरा हसतात बिसतात चेष्टा करतात मस्करी करतात. तेल घ्या जरा. मला काहीच नाही फरक पडत. मी करतोय माझ्यासाठी. एवढे 1 वर्षात मला आता समजलं की मजा येते बाई हे करायला. आज खरा मी ब्लॉग नव्हतो करणार. परत खाली आलो बाई बनवावंच लागेल कारण माझ्या बॅकअप मला तयार करायचं आहे. मला डेली टाकायचं आहे. हार मानून नाही जमणार. ओव्हरनाईट सक्सेस तर अजिबात नाही भेटत. वर्क करायच लागते. एक दिवस असं येईन ना बूम होईन. कारण पहिले पण माझं यूट्यूब व्हिडिओ असं झालेलं आहे की 50,000 30,000 40,000 व्ह्यूज आलेले आहे मला. पण मी माघार घेतली तेव्हा. ते जर मी सातत्य असताना माझा आता मी लय लांब असतो. भरपूर लांब असतो. चल ठीक आहे जे होतं चांगल्यासाठी होतं. शिकाय पण भरपूर भेटतं. हे लर्निंग आहे सेल्फ लर्निंग आहे सगळी गोष्टी. हे मला आजपर्यंत कोण सांगितलं नाही आहे. मी सगळं यूट्यूबवर इंस्टाग्रामवर
जे मला ट्रेडिंगमध्ये आम्हाला सेशन होते त्यात माइंडसेटच्या गोष्टी होत्या त्याच्या शिकत आज मी इथपर्यंत आहे. अजून तर काहीच नाही, अजून 0.01% पण नाही, अजून तर लांब जायचं आहे. ठीक आहे, आज असं एक थॉट आला माझ्या डोक्यात की आपण नाही पण विचार करू नाही का, आणि हे 3-4 वर्षानंतर आपण बघू हा व्हिडिओ, मग किती भारी वाटेल. मग ही गोष्ट आहे ना, बारीक बारीक मायन्या गोष्टी ह्याला हिट करतात ते. कारण हे आहे ना, आत्ता मी एकटा इथं माइंड माझं एकटा एका ठिकाणी नाही का, ह्या गोष्टी माझ्या डोक्यात चालतात सारख्या. ओव्हरनाईट सक्सेस ताजबत कोणाच नाही भेटत, आणि भेटली तरी ती टिकत पण नाही. मग वर्क तर करायच लागते. आता मी तेच करतोय. आता मला हॉटेल पण ग्रो करायचं आहे, मला बैलगाडा पण आहे. आता माझ्या रानातले आमच्याकडे भरपूर काम आहे पर्सनल, ते सांगता पण येत नाही ना की आपण ते एखाद्याला दुःखी आत्मा करायचं ना आपल्याला खरं तर. कारण आता आहे ना 95-99% लोक आहे ना डिप्रेशनमध्ये. हे पण खरं बोलत नाही आहे, बस 3-4 चौघ टाईमपास टावळके करीत. पण जर तुम्ही घरी गेले ना, तुमच्या डोक्यात तोच विचार येणार नाही का, मग सगळे डिप्रेशनमध्ये ऑलरेडी. कुणातरी हसणार, कुणातरी कमेंट करणार, तेवढंच त्याला बरं वाटतं नाही का. त्याला पण घरीची रीत नाही, बायको हाणत असेल, घरचे हाणत असतील, त्याला पगार नाही, नोकरी नाही, काय नाही. मग ते कुठेतरी काढणार ना त्याचं फ्रस्ट्रेशन. म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये खाली पण बरेच जण कमेंट करतात, मला DM करतात. मी सर त्यांना काय करतो, ब्लॉक करतो आणि डिलीट कमेंट करतो. सिम्पल, काय डोक्यात घेते आणला मी, हे माझ्यासाठी 0 आहे डायरेक्ट. याच गोष्टी आता तर मला हळूहळू आमचं ना स्ट्रॅटर्जी बनवायची ते हॉटेलची, कसं आपल्याला सेल वाढवायला लागेल. परत आपल्याला ना मुन्ना आणि खुन्नचा मुन्ना आणि आपलं हे होय भीमाचं नियोजन करायचं आहे बैलगाड्यामध्ये. ही पण लय मजा आहे, हे पण थ्रिल आहे. काय सगळं बॅलन्स करून चाललं लागेल. आता संतोष शेट हॉटेलवर बघते ते, फक्त आपलं ते मॅनेजमेंट बसवलं ना, मग ते ऑटोमॅटिक सिस्टमला टाकून देणार. मग ते संतोष बघन, नंतर ऑनलाईन मी बघन. आणि बैलगाडा काय 10 महिन्यातून फक्त 3 घाट करणार आम्ही. मग काय त्याला जास्त वेळ पण लागेल. आणि सकाळी 7 वाजता येतोय मी आणि 5 वाजता येतोय बस. बाकी मध्येच टाईम येत नाही. फक्त कधी मका नाही आली, रानात मका लावली ती आणायची, करते एवढंच आहे. बाकी काहीच काम नाही इथं. आणि आता तर आहे ना मी ना वायफाय पण पोरांनी लावलेलं आहे. याच वायफायवर आहे ना इथं आम्ही नाही करतोय, मी इथंच अपलोड करतोय, इथंच एडिट पण करतोय. आत्ताच मी 2 ब्लॉग माझे अपलोड टाकून दिले इथं बसल्या. आता 5 वाजल्या त्यानं आत घेऊन आहे ना यांचं सगळं उरकाय लागेल. मग टेन्शन नाही, तासभरात उरकून बिरकून सज्ज होते. सकाळी मी ना गोठा धुतला, अख्खा साफ केला. मी डेली गोठा धुता डेली. एखाद्या दिवस राहिला ठीक, पण असं जास्त दिवस ठेवत ना आम्ही. आणि मशीन घेतलेली खास वॉशची, त्यासाठी इथं वॉशची मशीन घेतली. वॉशिंग मशीन आपल्या प्रत्येक ठिकाणी यूज होईल, हॉटेलला होईल, गाडी धुवायला होईल, बरेच काम होईल. का ते ब्रँडेड मशीन आहे ना, बरंच टिकतं ते. आता ही जी होती ना चायना मेड, ही साला नाही ना बॉडीला खाली होल पडला होता. खरं तर मी मरता वाचलेलो आहे. दाखवू का बॉडीला हॉल यायच्या इथं खाली, इथं 1 सेकंड दाखवतो. हे बॉडीला होल आहे, आणि कॉपरची ह्याची वायरिंग आहे, ह्याची ॲल्युमिनियमची, ह्याची सगळ्यात भारी ही गाठी. ह्याच्याने काय करंट बिरंट लागला ना जाईल जागा माणूस जाईल. त्यामुळं मी चांगली क्वालिटी परचेस केली यावेळेस. आपला आज मुन्ना असताना पाळणार रे, हा सेम त्याच्यासारखं पाळणार, हा पण ना हा पण. कारण दोघात गुण आहेच असलं. ठीक आहे, थोडा टाईम लागेल त्यांना नियोजन करायला, रुटीनला नाही वेळ लागतोच. आज नाही चालवायची वासरं, कारण आजार आहे ना, पोट बरोबर नाही जरा. तर ते हॉटेल त्याच्यावर दुकान हवे, त्याला फोन केला तर येतो म्हणला तो. आम्हाला एक नियोजन करायचे आता. काळोखपाटी चौकात एवढं बेकार ट्रॅफिक झालं ना, 20 मिनटं झालं इथं थांबलो होतो मी. नेमकं बायपासने आलो मी आणि अडकलो इथं. हो, आता थोडं निघन इथून, थोडं पुढं चौकातून गेलो ना पुढं, तिथून पुढं निघन लवकर. मग
बा इथपर्यंत ट्रॅफिक आहे रे. शपथ नाही, गाडी पण तिकडे जाईन माझ्या पार्किंग मध्ये. लय जाम आहे. अरे 20 मिनिटं आलं मी अडकलो होतो माग. हा बायपास बसून आहे का मग आमची कंपनी ती दूर आहे बारा. किती वाजल्यापासून 5:30. नाही लय जाम आहे. काय प्रॉब्लेम आहे बरं? काय पुढं बाजार पण नाही काय नाही. बाजार असून दे ना, पण एवढं नाही ट्रॅफिक व्हायला पाहिजे ना. बायपासला निघून जातं सगळी. लय झालं रे. बाहेरून नेऊन द्या रे. एक मिनिट तर बैली की. ओके ट्रॅफिक क्लिअर झालं सगळं. संपशेट गेला कंपनी कामाला जॉबवरच्या. माझं कस्टमर नाही एवढेच फक्त वाजतात. मी आकाशाचे आपल्याला काय जरा भातं काहीतरी खायला पाहिजे राव. मला गोळी घ्यायची फक्त एक नॉर्मल. हां मंचुरियन केलं का ट्राय करा वाजता करा ट्राय. हां मस्त आहे. तो विप्लव बांधर डाल दो पूरा. आकाश शेठ जाऊ का? विप्लव शेठ त्याला कष्ट कमी झाले म्हणलं पेट वाढलंय. त्याला कष्ट कमी झाले. ते कष्ट वाढले ना बरोबर पेट सगळं आज जाईन. चला 11 वाजले बरोबर. आम्ही ना पॅकअप केला आता. लाईट घालू आकाश. राऊंडची गाडी पण येईन आता. मग राऊंडवाली गाडी ना 11ला बरोबर येते डॉट. आकाश लाईट घाला. विप्लव लाईट घालू. अरे साईडला हो तिकडे कोपऱ्यात. मरकुरी पण घालो. हो 11:17 आलेत. आत्ता गोठ्यात आलोय मी. यांना काय टाकायला नको कारण मागाची टाकून गेलोच होता ना. लक्ष्मी पण खाल्लं सगळं. आपल्या मुन्नाने पण खाल्ले. आलं याला जागा नको लावायला मला वाटते. जरा वाळून द्यावं याला. हो इथं ओल इथं पाणी जाऊन नका कडपा काळा आला. हे खराब झालेलं आहे. चांदणे आहेत अशा नाही पडायचा पाऊस. वाळून जरा सकाळी उठू झालं मी बंदच नाही केलं. यांना बघायला आलो आत्ता मी. पर 11:30 वाजले. पर पोरांनी शानबिन मागं ओढले वाटतं. ओके चल.